मुंबईचा मेजर म्हणजे बहुतांश माणूस हा फर्स्ट क्लास मधून प्रवास करेल, एसी मधून प्रवास करेल, लोकल मधून करेल, बस मधून करेल, मेट्रो मधून करेल. तसं होत नाही. हे जसं आहे तसं अनेक ठिकाणचे रस्ते हे वेगवेगळ्या ठिकाणच्या जागा मालकांनी जागा न दिल्यामुळे होत नाहीत. त्याला आपण असं म्हणतो मिसिंग लिंक, की ही जर लिंक तयार झाली तर एकदम 30,000 संख्येने वाहनं दुसरीकडे शिफ्ट होतील. मी महानगरपालिकेला गेले काही दिवस हा आग्रह धरतो आहे की हे पूर्ण शहराच्या अशा मिसिंग लिंक तुम्ही कागदावर आणा. त्याच्या जमीन अधिग्रहणातले प्रश्न मी तुमच्या खांद्याला खांदा भिडून सोडवतो. काय काय त्यात प्रश्न आहेत तर त्याला टीडीआर जो देतात तो अनेकांना मान्य नाही. त्यांना कॅश कॉम्पन्सेशन पाहिजे. काही ठिकाणी त्याचा जो टॅक्स डिडक्ट होतो टीडीएस, त्या डिडक्शनवर लोकांचं ऑब्जेक्शन. हे सगळे विषय मी सोडवतो. पण तुम्ही लवकरात लवकर हे ऍक्विजिशनचे म्हणजे भूमी अधिग्रहणाचे प्रश्न सोडवून त्याच्यावर आवश्यक असणारी बजेट प्रोव्हिजन कडून हे रोड्स पर्यायी करत गेलात. मला महानगरपालिकेचे कमिशनर आणि महानगरपालिकेच्या रस्ते विभागाचे प्रमुख पावसकर यांचं अभिनंदन करावं असं वाटेल की त्यांनी एकूण 33 असे प्रॉब्लेम, 33 असे रोड, 33 असे मिसिंग लिंक शोधल्या की ज्या करू शकलो आपण तर आपल्याला वाहतूक कोंडी खूप फोडता येईल. आज प्रामुख्याने कोथरूडचा आमदार म्हणून, ठीक आहे राज्याचा मंत्री आहे, पुण्याचंही सगळं एका अर्थाने आमची जी टीम आहे त्या टीम मधला एक सदस्य असून मला कोथरूडचा आमदार आहे. आज मी प्रायोरिटीने कोथरूड मधले ह्यातले किती तर त्यातले 15 निघाले. तर त्यातल्या एकेका रोडवर आम्ही चर्चा केली आणि त्याचे 2 भाग केले. ऍक्विजिशनला किती, डेव्हलपमेंटला किती. तिसरा भाग जो होता तो माझ्या बैठक लावण्याच्या आधीच जोरात सुरू झाला. तो म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही, फक्त पैसे टाकायचे आणि काम करायचे. ते त्यांनी इतक्या वेगाने सुरू केलं की अजून 2 दिवसांनी बैठक झाली असती तर सगळं संपलं असतं. पण 2 विषय मात्र मेहनतीने करण्याचे आहेत, ऍक्विजिशन आणि ऍक्विजिशन नंतर डेव्हलपमेंट फंड्स. कोथरूड विधानसभेतल्या ह्या 15 जागांसाठी साधारणतः 300 ऑड काहीतरी अमाऊंट काढले, 373, 368 कोटी ऍक्विजिशनला लागणार. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे ही मागणी उद्या करणार आहे की यातले निम्मे पैसे तुम्ही मला द्या, तर निम्मे महानगरपालिका द्यायला तयार आहे. तर एकदा रांगेने प्रामुख्याने नव्याने डेव्हलप झालेल्या बाणेर, बालेवाडी, सुसपाशन, सोमेश्वरी भागामध्ये हा विषय जास्त आहे. मूळ जे कोथरूड आहे, कोथरूड गावठाण त्या विषयामध्ये आहे, पण त्यात कमी आहे. हे समजा 370 कोटी लागणार असतील तर 300 कोटी तिकडे लागणार, 70 कोटी इकडे लागणार. तर महानगरपालिकेने येत्या बजेटमध्ये पूर्ण शहरासाठीच ऍक्विजिशनसाठी मोठी अमाऊंट घ्यायची ठरवली आहे, जे आजपर्यंत त्यांनी घेतली नव्हती. ते दरवेळेला टीडीआर घ्या म्हणत राहिले. आता मात्र येणाऱ्या बजेटमध्ये ते 500 कोटीची प्रोव्हिजन करतायत. आणि मग जसं याच्या आधी सुद्धा 200 कोटी रुपये नगरविकास खात्याने राज्य शासनाने ऍक्विजिशनला दिले, त्यातले 140 कोटी व्यवहारात अकाउंटला पण आले. तसे टोटल शहराला आहे ना 800 समथिंग कोटी, चला काहीतरी 850 कोटी लागणार, ज्यातले 425 कोटी रुपये जर राज्य सरकारने दिले तर 425 कोटी महानगरपालिका द्यायला तयार आहे. ते येत्या बजेटमध्ये त्याची प्रोव्हिजन पण घ्यायला तयार आहे. मला असं वाटतं की आम्ही सगळ्यांनी ताकद लावून जर राज्याचा वाटा आणला, महानगरपालिकेचा वाटा त्यांनी बजेट लिहायला सुरुवात केली, त्याच्यामध्ये टाकलं पण, तर वर्षभरामध्ये आयदर टीडीआर किंवा आयदर कॅश कॉम्पेन्सेशनने जमीन अधिग्रहणाचे प्रश्न संपतील. छोटासा कोणते एक टपरीवाला अडकून पडलेला असतो, तर अख्खा रोड अडकलेला असतो, आणि ते झालं तर विकासाला पैसे फक्त 62 कोटीत लागणार. ते तर त्यांच्या दृष्टीने चढेफुटाने आहेत. पण जागाच ताब्यात मिळते ते करणार काय. आज एक खूप सकारात्मक बैठक झाली, ती कोथरूड बेस झाली, म्हणजे कोथरूडला समोर ठेवून झाली, पण या निमित्ताने त्यांनी पूर्ण शहराचाही तयार केलेला आहे. 31 रस्ते त्याने असे काढले की ज्या ठिकाणी काही ना काही अडकलंय, घोंगडं अडकलंय, तर ते सोडवलं. तर सोडवण्याची कॉस्ट 800 कोटी समथिंग आहे, 850 कोटी आहे. निम्मे राज्य सरकारने दिले, निम्मे महानगरपालिका येत्या बजेटमध्ये घ्यायला तयार आहेत. तर ऍक्विजिशनचे प्रश्न सुटतील. ऍक्विजिशनचे प्रश्न सुटल्यानंतर पूर्ण शहरातले असे मिसिंग लिंकचे प्रॉब्लेम संपवायला 62 कोटी लागणार आहेत. ते तर या बजेटमध्ये ते आरामात घ्यायला तयार. 15 ज्याला आम्हाला 300 कोटी समथिंग लागणार आहेत, त्यातले निम्मे मी राज्य
अनेक मिसिंग लिंकसाठीच्या जागा या राजकीय लोकांच्या त्यांच्याकडून दिल्या जात नाहीत कॅश कॉम्पन्सेशनसाठी. चांदी चौकात ही अडवणूक झाली होती. ते चांदी चौकात तुम्हाला आठवत असेल मिळणार होते, त्यांनी नकार दिला आणि त्यांनी कॅशसाठी हक्क झाला. इथेही तीच परिस्थिती आहे. यातल्या काही लिंक एका मिसिंग लिंक तर एका अधिकाऱ्याची जागा आहे, महापालिका अधिकारी जागा आहे, तो द्यायला तयार नाही. अशा परिस्थितीत तुम्ही शासनाकडून पैसा नाही करावे, पण हीच लोक देत नाहीत. यांना वाटत नाही शहरासाठी. कसं आहे की आता शहराचा साईज ज्या प्रकारे वाढत चालला, त्यात कोणाची चूक कोणाचा स्वार्थ यात जर आपण अडकलो, मला मान्य आहे की एकूण समजा 700 लोक असे निघाले, इतके निघतील की ज्यांचा हा प्रश्न आहे की पैसे द्या मग जागा देतो. त्यातल्या 2 जण असे असतील. पण जसं आता आपण समृद्धी केल्यानंतर समजा असे आरोप झाले, सगळ्यात मोठी मिसिंग शून्य खरेदी रस्ता आहे, ज्याच्यात सगळी राजकीय लोकांमुळे जागा अडकली, त्याचा आपण जायचं नाही. त्या सगळ्याला आता हाच मार्ग आहे की ज्याला टीडीआर. आता एक चांगली कन्सेप्ट हे जे पृथ्वीराज आहेत ऍडिशनल कमिशनर, त्यांनी खूप चांगली कन्सेप्ट मांडली. जसं झोपडपट्ट्यांमध्ये निर्माण झालेला टीडीआर हा बिल्डरला 30% कंपल्सरी घ्यायला लागला. त्यातून झोपडपट्ट्यातला टीडीआर जो क्रिएट होतो त्याला मार्केट आलं आणि मग SRA सोप्या झाल्या. तसं रोड टीडीआर करा असं एक नवीन कन्सेप्ट मांडली. मी जरा नव्याने बोलतो. सर, माझा प्रश्न असा होता की तुमच्या त्या बोलण्यात कामाला की फंड्ससाठी हे इतका वेळ काही कामं थांबत होती, फंड्स आणणारे राज्यात फंड्स नाही, धोरणाचा विषय होता की कॅश द्यावी का, टीडीआर देतो घ्या आणि मोकळं व्हा ना. पण त्या टीडीआर मध्ये लोकांचं म्हणणं असं की तो इतक्या सहजासहजी जात नाही, बेटर आम्हाला पैसे देऊन मोकळे करा. हा माझं म्हणणं असं आहे सर की बऱ्याच वेळा महानगरपालिकेचे प्रेशर खाली, आता जसं एमडी सांगितलं ना, ते प्रेशर खाली सुद्धा बरेच वेळा कामं होतच नाहीये. म्हणजे या लोकांना माहिती सुद्धा नाही का समोर दुसरं हे अतिक्रमण वगैरे हे काढत नाही, त्यालाही हा प्रश्न आहे सर. नाही, तो एक मुद्दा होता तुमच्या सगळ्यांच्या रेट्यामुळे. कारण तुम्ही जो रेटा निर्माण करता तो फारच भयंकर असतो. त्यामुळे गेल्या काही दिवसामध्ये अतिक्रमण या विषयामध्ये खूपच मोठी कारवाई चालू आहे. अलर्ट राहत आहे प्रशासन की पुन्हा लगेच 8 दिवसांनी लोक येऊन बसणार नाहीत, पुन्हा टपरी मारणार नाही, असं चालू आहे. पण मी आपल्याला विनंती करून असं म्हणेन की मी त्याला कारण देत नाही, पण आपल्या शहराचा साईज असा वाढायला लागलेला आहे की त्या साईजला एखादी गोष्ट घडली तर ती तुमच्यासारख्याने लक्षात आणून दिली तरी होत नसेल तर आमच्यासारखे आंदोलन करायला, शासन म्हणून दबाव निर्माण करायला. हे का नाही होत तसं तर एका ठिकाणी मोजणी पत्र एक ऑफिसर देत नव्हतं. मी त्यांना फोन केला की आजचा सूर्यास्त किती वाजता लिही, त्याच्या आधी तू नाही दिलं तर मी येतो तुझ्याकडे. तर तो आज देणार संध्याकाळी, कसं देत नाही बघतो, नाही तर माझं उद्याच्या कॅबिनेटला जाऊन ड्रॉप करून त्याच्या ऑफिसला बसतो. पण त्या अधिकारी ज्या कोणी मॅडम त्यांनी लक्षात आणून दिलं की आमचा हा प्रश्न जो आहे तो फक्त आणि फक्त तो मोजणी झाली आहे त्याचं मोजणी पत्र देत नाही. आता 2 मिनिटात त्याने बरोबर मान्य केलं की मी देतो. त्यामुळे थोडं ड्रग्ज असेल किंवा अतिक्रमण असेल, थोडं नागरिकांनी पत्रकारांनी ह्या विषयावर दबाव क्रिएट केला पाहिजे. तर हे बघा शेवटी रडल्यानंतर आई दूध देते. आता काल ते आंदोलन झालं तर लगेचच महानगरपालिका अधिकारी धावले, प्रॉमिस केलं की हा रस्ता तयार झाल्याशिवाय आम्ही ब्रिज सुरू करत नाही. मग ब्रिज किती दिवस पेंडिंग राहणार, म्हणून रस्ता घाईने सुरू करण्याची आज व्यूहरचना तयार झाली. आंदोलनाला धरून प्रश्न आहे का, रखडलेले जे रस्ते तर ते रस्ते सुरू करण्यासंदर्भात काय आपण हे करतो का? कारण की आता जो विषय आहे तो मिसिंग लिंकचा आहे, पण जे रस्ते ऑलरेडी नाही, मिसिंग लिंकचाच पर्यायी शब्द जो आहे तो रखडलेले रस्ते आहे. रखडलेल्या रस्त्यामध्ये 2 कारणं असतात, एक ऍक्विजिशन आणि दुसरा पैसा. या बजेटमध्ये जिथे जिथे क्लिअरिटी आहे, क्लिअर झालं, त्या सगळ्या ठिकाणी पैसे टाकण्याची हमी ही महानगरपालिकेने दिलेली आहे. आता पैसे नाही आहेत म्हणून महानगरपालिकेचा कुठलाही प्रोजेक्ट थांबणार नाही. माझा प्रश्न असा होता की जे कामं संतगतीने सुरू आहेत ती स्पीडअप करायला लागतं. आज आला तो विषय. आणि मी तुम्हाला म्हटलं ना की आज मी मिटिंग लावणार म्हटल्यानंतर आमच्या कोथरूडमधले 2 दिवसांनी लेट मिटिंग लावले सगळेच झाले असते. तर याचा अर्थ थोडं आम्हाला सगळ्यांना वारंवार यावं लागेल. एकूण किती रस्ते आयडेंटिफाय केले? 15. आणि सोडवायचे काय? नाही, सगळे सोडवायचे. एकूण 31 का 33 पूर्ण शहराच्या, त्यातल्या 15च्या 15 आपण या वर्षभरात मार्गी लावू. कारण त्या 15च्या 15 मध्ये कुठे एक जण अडून बसलाय, कुठे आणि एक जण अडून बसलाय, 52 कोटी त्याला द्यायचे वगैरे असे आहेत. पण ते कधी द्यावे लागणार ना.
ऍक्विजिशनला पैसे साधारणतः 300 समथिंग आहेत, एक्झॅक्ट देतो पण 350 धरा. त्यातले निम्मे मी राज्याकडून आणायचे, निम्मे महानगरपालिका देणार. आता ती सगळीच प्रायोरिटी आहे, ते सगळे घेतले. आता ह्या वर्षभरामध्ये हे सगळे प्रश्न सोडवावे लागतील. त्यात महानगरपालिकेचं म्हणणं असं की ऍक्विजिशन करून ताब्यात मिळालं तर आम्ही दुसऱ्या दिवशी कामं सुरू करतो. त्यातून त्यामुळे ही हमी मी घेतली की जिथे काही प्रॉब्लेम नाही ते आता विषय पेंडिंग राहता का म्हणजे जो विषय त्यांनी काढला, त्यांचं काय नाव त्यांनी काढलं, तुम्ही जो काढलेला विषय त्याला मी सांगितला. नाही ते आता ते आम्ही कलपलं आहे, आयुर्वेदिक एक औषध मिळते. आज कार्यपद्धती अशी ठरली की तुम्ही तुमचं काम पूर्ण करा मग कॅश की टीडीआर ठरवू. हे आता आज कमिशनरांनी आदेश दिले की बऱ्याच वेळेला तुम्ही पैसे आले तो तयार झाला की सुरू करता मोजणी करायला, मोजणी करा, अवॉर्ड करा, मग अवॉर्डला येऊन थांबू देत. कॅश पाहिजे की टीडीआर पाहिजे ते आता करत द्या. तुम्ही जरा महानगरपालिकेत जास्त वेळ देऊन तिथल्या सगळ्या अधिकाऱ्यांना जसं तुम्ही चांगलं केलं त्याला खूप चांगलं प्रोजेक्शन दिलं परवा, जे रस्ते पूर्ण झाले त्याला त्या विषयावर माझा मुद्दा असा आहे की महानगरपालिकेमध्ये सोमवारी आणि गुरुवारी ते सगळ्या नागरिकांसाठी ते सगळे ऐकतात, त्यांची तक्रार वगैरे ऐकतात, पण याच्यामध्ये पारदर्शकता अक्षरशः शून्य. तुम्ही आता ते म्हणला ना तसं अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर कॅमेऱ्यावर सुद्धा बोलतात आणि बऱ्याच वेळ शूटिंग सुद्धा करू नका असं म्हणतात. आता बघा मी बॉडी कॅमेरा वापरायला सुरुवात केली सर. बापरे. आयुक्तांनी आपल्याला ही परवानगी दिलेली सर, म्हणजे आयुक्त म्हणजे पोलीस कमिशनर. तर त्याच्यामुळे आता जरा खरी गोष्टी यायला लागल्या तर मी ते तुमच्या रिपोर्ट करणार तर तुमच्याशी प्रेस कॉन्फरन्स जास्त फ्रिक्वेन्सी वाढवावी अशी आमची इच्छा सर. आता आमचं महिन्यातून एकदा ते एक फोरम काढतायत अधिकाऱ्यांचा आणि मी येणार असं दरमहा मिनिट्स लिहून मागच्या महिन्यात ते मिनिट्स वाचायचे. आपल्या प्रशासनातला मोठा प्रॉब्लेम काय झाला आहे की त्यांना असं वाटतं की नंतर कोणी पाठपुरावाच करत नाही आणि मग ते जर असं वाकड्यानंतर बघतात नाही कोणी काय बोलत नाही, चालली गाडी. दरमहा येणार. कोणता तुम्ही सांगितलं शासन निधी देणार आहे 139 कोटी जवळपास 4 महिने झाले. तो आमच्या अण्णाने मुद्दा उपस्थित त्यावर कमिशनराने आता आदेश काढला की पैसे येण्याची वाट न बघता अवॉर्ड डिक्लेअर करणं म्हणतात. आता सगळं झालेलं आहे. चौकातली मुख्य जागा याची ताब्यात घ्यायची, पैसे आलेले सगळं झालंय, पण जवळपास 1.5 महिना फक्त महापालिका प्रशासन सांगतं आमची चर्चा सुरू आहे. म्हणजे शासनाकडून निधी आला आणि नंतर पुढे काय करू. आजच्या बैठकीनंतर खूप स्पीड पकडेल, काय काळजी नाही. संजय राऊतांनी बापरे. गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.